आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूर ते कतार आणि शारजा दरम्यान विमान फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत। इस्रायली आणि अमेरिकन इराणवरती केलेल्या हल्ल्यानंतर दोहा आणि शारजाच्या विमान फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। काही देशांमधील क्षेत्र सुरक्षेच्या कारणास्तव विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे पुण्यातून अबुधाबी, दुबईला जाणारे 4 विमान उड्डाणं रद्द करण्यात आले आहेत। विमानतळावर प्रवाशांसाठी सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। विमानतळावरती येण्याआधी प्रवाशांनी संबंधित एअरलाईनशी संपर्क साधून फ्लाईट स्टेटस तपासण्याची वेळ आणि विमानतळ प्रशासनानं ही विनंती सुद्धा केली असल्याची माहिती मिळते। शिमग्याच्या मुहूर्तावरती कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे। आजपासून मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू करण्यात आलेली आहे। सागरी मार्गाने मुंबई ते कोकण प्रवास फक्त 6 तासांमध्ये करता येणार आहे। सिडकोच्या सहयोगी नियोजनकार पदाच्या भरतीमध्ये गंभीर अनियमिततेचा प्रभाव झालेला आहे। आरोप सुद्धा करण्यात येतोय। 8 फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 19 उमेदवारांनी परीक्षा सुद्धा दिली होती। कागदपत्रांबाबत सुस्पष्ट भूमिका आणि सूचना न देता उच्च गुणवत्तादारांना डावलल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। संबंधित उमेदवारांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे। कारगरमध्ये आयोजित केलेल्या हिंद दी चादर कार्यक्रमामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने जड आणि अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे। समृद्धी महामार्गावर देशातील पहिली AI आधारित प्रणाली सध्या बसवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यामध्ये अपघातांचं प्रमाण घटण्यास मदत होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। मुख्य परीक्षा महिनाभरात होणार असून पूर्व परीक्षेमध्ये राज्यभरातून 2754 विद्यार्थी पात्र ठरले। काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारूद कंपनीतील स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 8 ते 10 जण गंभीररीत्या जखमी झाले असून जखमींना नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। राज्यातील शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली। यासाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, पण यंदा विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरील शाळांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचं समजतं आहे। पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन संस्थेच्या 2 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। मुंबईतील वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान गंभीर अपघाताची घटना घडली आहे। काम सुरू असताना केएम रुग्णालयाच्या परिसरातून जात असताना एका व्यक्तीच्या डोक्यावरती अचानकपणे लोखंडी रॉड कोसळला। या घटनेमध्ये संबंधित व्यक्तीच्या डोक्याला जबर मार बसून तो जखमी झाल्याची माहिती मिळते।